1% फॉर फिट भारत. स्वतःचा वेळ फिट आणि तंदुरुस्त भारतासाठी नागपूर पंढरपूर वारी सुरू झालेली आहे. 5 जुलैपासून नागपूर वरून निघाली आणि 10 जुलैला पंढरपूरला पोहोचेल. आणि या वारीमध्ये भरपूर स्ट्रॉंग रायडर फिटनेस प्रेमी आलेले. आपण त्यांचा परिचय घेऊया. आणि ते स्वतःचा वेळ स्वतःसाठी देतात, पण त्यामुळे फिट आणि आपला भारत फिट आणि तंदुरुस्त होतो. तर आपण भेटूया. सर, तुमचं नाव? माझं नाव हरीश ढोक आहे. मी नागपूरवरून आहे. सर, तुम्ही ऍज अ सायकलिस्ट या वारीमध्ये आलाय, पण तुम्ही सायकलिंग हे कधीपासून सुरू केली सर? सायकलिंग तर मी आता गेल्या 4-5 वर्षापासून करतोय. ओके. कोरोना काळानंतर जो काही सायकल म्हणजे जो काही इकडे बाहेर जाण्याचं जे बंधन होतं सगळ्या ठिकाणी जे रिस्ट्रिक्शन लावले होते, ओके, इकडे जाऊ नका, गाडीने जाऊ नका, इथे हात नका लावू. हा. तर माझा कलिग आहे, ओके. तर तो माझ्यापेक्षा अजून 8 ते 10 वर्षापासून सायकल चालवतो. काय नाव आहे? त्याचं नाव श्रीधर हातागळे आहे. ओके. आणि माझ्या ऑफिसलाच आहे. ओके. तर त्यांनी ती सायकल सुरुवात केली. मग ती सायकल सुरुवात करून मला त्याचा थोडासा इन्स्पिरेशन आलं की बा आपण काहीतरी करावं, बरोबर, चांगलं आपलं फिटनेस व्हावं. तर मग सायकल मी त्यांच्यासोबत घ्यायला गेलो. हा. आणि मग रेग्युलर 5 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर, आता तो प्रवास 18 ते 20 किलोमीटर गेल्या सतत 5 वर्षापासून करतोय मी. बरोबर. आणि आज तो सातत्य माझं चालू आहे. खूप मस्त. जो तुमचा फिटनेस लॉकडाऊन पासून सायकलिंग सुरू झाली, त्या सायकलिंग मुळे आपल्याला हेल्थ आणि मानसिक असा काय फायदा झाला हर्ष भाऊ? त्याच्यामध्ये कसं आहे की जी काही जी काही सुधारणा होती, आपलं रोजचं जे रुटीन व्हायला पाहिजे, बरोबर, आपल्याला आपली बॉडी तंदुरुस्त ठेवायला पाहिजे, त्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आहे की सायकलिंगमुळे पूर्ण होतात. बरोबर. कोणी पायी फिरतात, कोणी जॉगिंग करतात, कोणी जिम लावतात. पण सायकल एक अशी वस्तू आहे की तुमच्या बॉडीच्या प्रत्येक ऑर्गनला तुम्हाला व्यायाम मिळतो, प्रत्येक गोष्टी फिट होतात. बरोबर. आणि तुम्हाला भरपूर एनर्जी राहते दिवसभर. खूप मस्त, खूप मस्त. नागपूर पंढरपूर वारीला आले, याबद्दल तुमची हे पहिली वारी, याबद्दल तुम्ही नागपूर पंढरपूर वारी बद्दल काय ऐकलंय सर? नागपूर पंढरपूर वारी मी गेल्या सतत 2 वर्षापासून प्रयत्न करतोय याचा. ओके. पण आता या वर्षी योग आला आणि विठू माऊलींनी असं म्हणावं लागेल की विठू माऊलींनी यावर्षी योग घडवून आणला. आणि आमचे जेवढे काही सहकारी आहे, माझा आता परत तेच माझा जो मित्र आहे त्यांनी मला सांगितलं की मी पण पंढरपूरला सतत 3ऱ्या वारीत चाललो. बरोबर. त्यांनी मला सांगितलं, तर मी गेल्या महिनाभरापासून या वारीसाठी रोज 25 ते 30 किलोमीटर सायकलिंगची सुरुवात केली, रोज प्रॅक्टिस केली. आणि आज सतत पूर्ण 5वा दिवस आहे वारी चालू करायला. भरपूर लोक महागाच्या सायकली येऊन राहिले आणि मोस्टली गेअरवाली सायकल, तर आम्ही म्हणतो की लोकांना गेअरवाली सायकल पाहिजे, पण तुम्ही नॉन गेअर सिंगल गेअरनी येऊन राहिलेले. सर, हे कसं काय जमवत आहे तुम्हाला? सिंगल गेअर माझी इच्छा होती. मला बऱ्याच जणांनी म्हटलं, अरे तू जाशील, थकून जाशील, गेअरची सायकल काही घेऊ नको, गेअरची सायकल घे आणि तू थकणार नाही. बरोबर. पण एक माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की आपण सिंगल गिअरने सायकल करावी आणि तिथे आपण ती सक्सेस करून दाखवावी. सर, जर पुढचा प्रवास तुमचा राहील नागपूर पंढरपूर वारीचा, तुम्ही वाटते का तुम्हाला सिंगल गेअरनेच यावं की गेअरवाल्या सायकल? बिलकुल. आता तर सक्सेस झाला, आपण प्रयत्न करील, गेअर सायकल घेईल मी. ओके. प्रयत्न करील की सिंगल गिअरनेच यावं. ओके. जे नवीन सायकलिस्ट आहे किंवा जो पुढच्या वर्षी विचार करून राहिले का पंढरपूर याचा, त्यांच्यासाठी हे गोष्ट लागू राहील का की त्यांनी सिंगल गेअरनी यावं की गेअरवाल्या सायकल? आता ज्यांना गेअरची सायकल आहे त्यांनी गेअरनीच यावं, पण आता त्यांनी पण प्रयत्न करावा सिंगल गिअरने येऊन. कारण गिअरच्या सायकल मध्ये बरेच रिलॅक्सेशन असतं की तेवढं तुम्हाला पॅडल कमी मारावं लागतं, पण एकदा त्यांनी पण प्रयत्न करावा सिंगल गिअरने येऊन. सर, तुमचा हा प्रवास आहे, लॉकडाऊन पासून तुम्ही ऍज अ सायकलिस्ट म्हणून काम करता, या सायकलिंग व्यतिरिक्त अजून तुम्ही तुमच्या फिटनेसला काय वेळ देता सर? फिटनेसला बस बाईक वॉकिंग आहे आणि सायकलिंग. पण सायकलिंगने एवढा भरपूर व्यायाम होतो, त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की बॉडीचा प्रत्येक ऑर्गन त्या सायकलिंग मध्ये पूर्ण होतो. त्यामुळे मला तरी वाटत नाही की सायकलिंग केल्यावर दुसरा तुम्हाला कुठला व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. खूप मस्त सर. सर, हा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये भरपूर लोकांना, तुम्हालाही असं वाटलं असेल की भरपूर लोक फिटनेसला वेळ देऊ इच्छितात पण वेळ काढवत नाही किंवा काढू शकून नाही राहिले, त्यांना काय सांगाल फिटनेस साठी? आपल्या बिझी शेड्यूल मध्ये प्रत्येकाने रोज सायकल चालवावी, या वारीसाठी यावं, आपला फिटनेस मेंटेन ठेवावा. फिटनेस राहिला तरच तुम्ही समोरचं आयुष्य व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे जगू शकता. हेच मला सगळ्यांना सांगणं आहे. आणि पंढरपूरची वारी तर सगळ्यांनी आवर्जून करावी. त्याचा जो कार्यक्रम आहे 1% फॉर फिट भारत, हा तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम? हा तुमचं हे जे कार्य आहे, हा जो उपक्रम आहे, हे फार चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय, लोकांपर्यंत खूप चांगला संदेश पोहोचवत आहे.
आणि तुम्हाला माझ्याकडून तर शुभेच्छा आहे आणि तुमच्यासोबत बरेच फिटनेस साठी लोक जुळतील, हाच संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. खूप धन्यवाद सर. हेल्थ इज वेल आणि तुम्ही स्वतःला साठी वेळ काढा फिटनेस साठी. आम्ही आहो, काही मदत लागली तर आम्हाला मेसेज किंवा हे जरूर, करू जरूर. शकता. धन्यवाद सर, धन्यवाद. जय